हॅलो, वेलकम टू माय चॅनल. तर तुम्हाला आज हा प्रश्न पडलाच असेल ना, की मी कुठे चालली आहे. तर मी आज चालली आहे आईच्या दर्शनाला. आईच्या दर्शनाला म्हणजे एकवीर आईच्या दर्शनाला. आईच्या दर्शनाची इतकी एक्साइटमेंट होती, की मी नाईट केल्यानंतर थोडाही रेस्ट केला नव्हता, तशीच निघाली होती. पण आम्हाला रस्त्यामध्ये 2-3 तास ट्रॅफिकमध्येच गेले. मग आम्ही खंडाळा घाटामध्ये गेलो, छान फ्रेश एअरचा फील घेतला, रिलॅक्स फील केलं आणि तिथून निघायची तयारी केली. कारण मंदिरामध्ये पण आम्हाला जर गर्दी मिळाली असती तर आम्हाला प्रॉब्लेम झाला असता, कारण मला रिटर्न येऊन परत नाईट ड्युटीसाठी जायचं होतं. पण वरती गेल्यानंतर समजलं की इतकीही गर्दी नव्हती संडेप्रमाणे. मग मस्त वरती गेलो आईच्या दर्शनासाठी. तिला वेणी घेतली, ओटी भरण्यासाठी ओटी घेतली आणि मग निघालो. तर तिथे गेल्यानंतर मुलींसाठी व मुलांसाठी दर्शनाच्या वेळी वेगवेगळी लाईन केली जाते व आता मुलींसाठी ड्रेस कोडही केलेला आहे. शॉर्ट ड्रेसेस वगैरे अलाउ केले जात नाहीत. ओढणीवाले ड्रेस किंवा कुर्ते वगैरे घातले तर त्याच्यावर स्टोल घ्यायचा आहे. त्यानंतर मस्त आईचं दर्शन घेतलं, प्रसन्न फील झालं आणि बाहेर आल्यानंतर लेणीची मस्त अशी व्हिडिओ केली. छान वाटत होते एकदम. माझ्याकडे बघून वाटतही नव्हतं की मी नाईट करून रेस्ट न करता आईच्या दर्शनाला गेली होती. इतकी एक्साइटमेंट होती. त्यानंतर तिथून आम्ही निघताना मस्त असा प्रसाद घेतला. तिथे गेल्यानंतर प्रसाद नाही घेतला तर काहीच उपयोग नाही. छान तो गोड प्रसाद मला खूप आवडतो, म्हणून प्रसाद घेऊन निघालो. आणि मग मला नाईट ड्युटीला जायचं होतं म्हणून मग निघालो. असा होता माझा दिवस. बाय बाय.